नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अजित पवार यांच्या विमान अपघाताला 22 दिवस उलटलेत. या 22 दिवसात त्यांच्या विमान अपघाताबाबत शेकडो सवाल विचारले गेलेत आणि या शेकडो सवालांची उत्तरं किती मिळाली आहेत? एकाही नाही. 3 संस्था या अपघाताची चौकशी करतायत, पण त्यातून उत्तरं मिळणं राहिलं बाजूलाच, नवे प्रश्न समोर येत आहेत. अजित पवार यांच्या विमानाच्या अपघाताच्या आधी नेमकं काय झालं याची माहिती मिळवण्याचा एक महत्त्वाचा सोर्स होता. तो सोर्स होता विमानाचा ब्लॅक बॉक्स. पण AAIB म्हणजे एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं हा ब्लॅक बॉक्स जळाल्याचं सांगितलंय. विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये 2 महत्त्वाचे रेकॉर्ड्स असतात. FDR म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर. यामध्ये विमानाच्या सगळ्या तांत्रिक बाबी रेकॉर्ड होतात, जसं की विमानाची दिशा काय होती, किती उंचीवर उडत होतं, वेग काय होता, इंजिनाची परिस्थिती काय होती, इत्यादी इत्यादी. आणि CVR म्हणजे कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड, ज्यामध्ये पायलट जिथून विमान चालवतात त्या कॉकपिटमधील सगळ्या आवाज, पायलटचं संभाषण रेकॉर्ड होतं. अजितदादांच्या अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी हा ब्लॅक बॉक्स मिळाला होता. आता 20 दिवसांनंतर यातील फ्लाईट डेटा रेकॉर्डरचा डेटा मिळालेला आहे, पण CVRचा डेटा काढता येत नाहीये. कारण अपघाताच्या वेळी विमानाला जी आग लागली होती त्यामुळे या ब्लॅक बॉक्सचं नुकसान झालंय. त्यामुळे अपघाताच्या वेळी पायलट काय काय बोलत होते, त्यांनी काय काय केलं शेवटच्या क्षणी, याची कसलीही माहिती मिळत नाहीये. आता जर ती माहिती मिळवायची असेल तर ब्लॅक बॉक्स जिथं बनवला गेला तिथं पाठवावा लागेल, म्हणजे अमेरिकेला. मग आता यामध्ये शंका काय येतेय? इथं शंका येतेय याला एक मोठं कारण आहे. ब्लॅक बॉक्स हा जवळपास 1100 अंश सेल्सिअस तापमानामध्ये सुरक्षित राहू शकतो अशा मटेरियलचा बनलेला असतो. प्रचंड मोठा धक्का सुद्धा या ब्लॅक बॉक्सचं काहीही करू शकत नाही. ब्लॅक बॉक्स विमानाच्या शेपटीमध्ये बसवलेला असतो. आता अजित पवार यांच्या विमानाची अपघाताची दृश्य जरा आठवून बघा. त्यात विमानाची शेपटी जळालेली नव्हती. अपघाताच्या ठिकाणी अनेक कागद सुद्धा अर्धवट जळालेल्या अवस्थेत होती. जर असं असेल तर मग ब्लॅक बॉक्स कसा जळाला, हा सवाल आता अनेक जण उपस्थित करतात. अजित पवार यांच्या अपघातानंतर ज्या कंपनीकडनं विमान घेतलं होतं ती विमान कंपनीचे पायलट, दादांच्या विमान प्रवासाचं कारण, या सगळ्याबद्दल सवाल आहेत, ज्याबद्दल CCTV फुटेजही आहे. त्याचे प्रश्न उपस्थित झालेत, कसली ठोस उत्तरं मिळालेली नाहीत. अपघातानंतर 20 दिवसांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं CBI चौकशीची मागणी केली आहे. आता ती मागणी मान्य झाली तर आणखी एक तपास यंत्रणा या अपघाताचा तपास करेल. पण या सगळ्यातून दादांच्या विमानाचा अपघातच होता की घातपात, याचं उत्तर मिळणार आहे का? अजित पवार यांच्या विमान अपघाताचं गूढ अजूनही कायम आहे. पवार गटाचे खासदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एक पत्रकार परिषद घेतली आणि विमानसेवा पुरवणाऱ्या VSR कंपनीवर गंभीर आरोप केले. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू यांचे VSR कंपनीला आशीर्वाद असल्याचा दावा रोहित पवारांनी केला. VSRच्या मालकाच्या मुलाच्या लग्न सोहळ्यालाही नायडू उपस्थित होते असं रोहित पवार म्हणाले. या पक्षाचे नेते जर रोहित सिंगच्या लग्नाला तिथं जात असतील आणि रोहित TDPचाच नेता आज जर तिथं एव्हिएशन मिनिस्टर असेल आणि VSR कंपनी आतापर्यंत बंद होत नाही, त्याचे ऑपरेशन तसेच चालू राहतात, कागदपत्र त्या ठिकाणी रिअलाइनमेंट करणं नाही तर त्याचं मॅन्युप्युलेशन करणं असं आमचा त्याच्यामध्ये म्हणणं आहे. आणि आज रोहित सिंग आहे कुठं? आज रोहित सिंग भारतामध्ये नाही. अजित पवार यांचं विमान कोसळल्यावर जी भीषण आग लागली त्यात विमानातल्या ब्लॅक बॉक्सचं नुकसान झालं असं विमान अपघात तपास बोर्डानं मंगळवारी जाहीर केलं होतं. त्यावरही रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केले. अजित पवार यांचं घड्याळ शाबूत राहिलं पण ब्लॅक बॉक्सला मात्र हानी पोहोचली, हे कसं शक्य आहे, हा सवाल रोहित पवारांनी केला. आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स? हा इथं होता. आता या ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर बॉडी कुठं जळली आहे? इथं केबल सुद्धा आहेत, पुढे केबल पण आहेत, त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत. कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो. VSR कंपनीवर शंका घेणारे रोहित पवार एकटे नाहीयेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनीही VSR कडेच बोट दाखवलंय. मला प्रारंभिक असं वाटते, मी असं नाही म्हणत चौकशी, पण मला असं वाटते की नक्कीच विमान कंपनी मोठ्या प्रमाणे या दुर्घटनामध्ये जबाबदार आहे. VSR कंपनीनं आतापर्यंत या आरोपांवर एकही स्पष्टीकरण दिलेलं नाही. नागरी उड्डाण मंत्रालयानं सुद्धा मौन बाळगणंच पसंत केलंय. दुसरीकडे दादांच्या विमान अपघाताची CBI चौकशी व्हावी असं पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला लिहिणार आहेत. फडणवीसांची मागणी मान्य होणार का आणि VSR कंपनीचं सत्य समोर येणार का, हे कळीचे सवाल आहेत.
ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या सगळ्या प्रश्नांसंदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील. रुपालीताई नमस्कार. रुपालीताई, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? भाजपचे प्रवक्ते प्रकाश गाडे आपल्यासोबत आहेत. प्रकाशजी नमस्कार. नमस्कार. आणि एव्हिएशन एक्सपर्ट नितीन जाधव आपल्यासोबत आहेत. नितीन सर नमस्कार. 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 आणि काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि प्रवक्ते ॲडव्होकेट निलेश भोसले आपल्यासोबत असतील. नितीन सर, तुमच्यापासून सुरुवात करूया, कारण मला वाटतं हा अपघात झाल्यापासून अनेकदा तुम्ही या अपघातातल्या डिटेल्स आम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. काय काय झालं, कसं झालं, त्याच्यातले अंदाज काय असू शकतात याबाबत. पण आज जो प्रश्न आहे तो फार गंभीर आहे, कारण कुठलाही विमान अपघात होतो त्यावेळेस ब्लॅक बॉक्सची परिस्थितीच हे सांगण्यासाठी पुरेशी असते की या विमान अपघाताचं कारण नेमकं काय आहे. आणि खरं तर हे ब्लॅक बॉक्स बऱ्याचदा सुस्थितीत सापडतात. पण अजित पवारांच्या विमान अपघाताची जी दृश्य तुम्ही पाहिलीत आणि आता AIBनं जे ब्लॅक बॉक्स बद्दल सांगितलं, यामध्ये खरंच दोन्ही गोष्टी जुळतायत का? कारण विमान अपघात झाल्यानंतर अनेक कागद जळालेले नव्हते, पण ब्लॅक बॉक्स कसा जळाला असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो, सर्वसामान्य माणसं ज्यांच्या मनात येतोय. धन्यवाद. याचं कारण मी डे 1 ला जेव्हा 2-3 तासातच दुर्घटना झाली त्याचं ठिकाण मी पाहिलेलं आहे की ते रनवेवर झालेलं नाही, रनवेच्या बाजूला झालेलं आहे. सर्वात मुख्य कारण मी तेव्हाच सांगितलेलं की हे रनवेवर चुकलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्यानंतर मग मी तिथे लोकल जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्याशी पण बोललो, तेव्हा त्यांनी सांगितले की आमचं सकाळपासून उड्डाण झालेलंच नाहीये, नाही तर एव्हरी डे ह्या विमानतळावर 80 ते 90 लँडिंग आणि टेक ऑफ चे प्रशिक्षणार्थी वैमानिक करत असतात. पण आम्हाला आज कोणालाच परमिशन दिली नाही सकाळी 6 वाजल्यापासून, कारण तिथे विजन नव्हतं म्हणे, एअर विजन नाहीये तिथे वगैरे. तर त्या कारणे मग ह्यांना कोणी दिलं? जर का सर्वसामान्य पायलट टिकचे ट्रेनी पायलट जर का लँडिंग टेक ऑफ करतायत आणि त्यांना विजनचा प्रॉब्लेम आहे, मग अशा वेळेस मला सांगा, एक विमान लँडिंग करताना आणि उडताना VIP हा प्रश्न कुठे येतो? नाही, बरोबर आहे. VIP प्रश्न आला ना पाहिजे. एक इंजिन तिथे मशीन उतरणार आहे, एक विमान तिथे उतरणार आहे, तर मग इतर विमानांना तिथे दिसत नाहीये. मग ह्यांच्या वैमानिकाला काय स्पेशल आहेत का? काय वेगळं काय प्रकार आहे का? का त्या विमानतळावर मी पूर्वी पण सांगितलेलं आहे, इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टम ILS नाहीये तिथे, CNS नाहीये तिथे, हे मी दर्शवलेलं. आणि गेल्याच वर्षी स्वतः दादा आणि आमचं बोलणं झालं होतं. दादा स्वतः इंटरेस्टेड होते की ते विमानतळावर आधुनिक करायच्या, त्यामुळे ते विमानतळ अगोदर बघा, ही कल्पना तुम्हाला मी सांगतोय, रिलायन्सनी बरोबर ते विमानतळ का सोडलं गेल्या वर्षी? इतक्या दिवस ते विमानतळ रिलायन्स कंपनीकडे होतं, ते बरोबर MIDC ह्याच्याकडे आलं. MIDC कडे आल्यानंतर हे सगळं प्रकरण घडलेलं आहे. आणि ब्लॅक बॉक्स कोणी म्हणत असेल जर का, तर ब्लॅक बॉक्स हा फायर प्रूफ आहे, बरोबर, ब्लॅक बॉक्स हा शॉक प्रूफ आहे, आणि ब्लॅक बॉक्स हा वॉटर प्रूफ आहे, म्हणून त्याला ब्लॅक बॉक्स असं म्हणतात. तर किती खोलात पाण्यामध्ये गेलं तर 6000-4500 फुटाच्या पंटप त्याचा त्याला दबाव पडून पण काही होत नाही. आणि किती उंचावरून पडला तर तो शॉक प्रूफ आहे, त्यातलं काही होत नाही. आणि इथे तुम्ही जे आपण जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे की टेलच्या साईडला तो ब्लॅक बॉक्स असतो. आणि टेल हे तुम्ही नेहमी विमान अपघात ऍक्सिडेंटल नंतर पहा, तुम्ही त्यांचं नेहमी शेपूट वाचलेलं असतं, बरोबर. कारण तिथे पाण्याच्या टाकी वगैरे इथं समस्या असतात, नेहमी ते बट टेपर पाहणे वर असं असतं वगैरे, नेहमी शेपूट वाचतं आणि ते रडार आहे ते. तर मला प्रामाणिकपणे सांगायचंय की ह्या इथे जर का हे सगळं घटना असताना आतापर्यंत ह्यांनी जेव्हा टेक ऑफ करताना मुंबई एअरपोर्टवरून टेक ऑफ करता डिपार्चर होताना तिचे CCTV अजूनही गेलेले नाहीये. तिकडचं ड्युटी टर्मिनल मॅनेजरचं कोणाचा प्रश्न विचारलेला नाहीये, तिथे असणाऱ्या CSF ला प्रश्न विचारलेले गेले नाहीये. त्याच्यानंतर ATC मुंबईने त्यांना परमिशन दिले, त्यांना विचारले गेले नाहीये.
त्याच्यानंतर पुणे एटीसीने त्यांना परमिशन देत त्यांना कोणालाही इंट्रोडक्शन कोणाचंच झालेलं नाहीये. बरोबर. असा प्रकार कधी घडलेलाच नाही. म्हणजे या क्षेत्रातले एक्सपर्ट म्हणून सुद्धा तुमच्या समोर तेच प्रश्न आहेत जे प्रश्न गेल्या काही दिवसांपासून विचारले जात आहेत आणि आता 22 दिवस उलटून गेले त्यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर कुणाला मिळत नाहीये. निलेश भोसलेजी, तुमच्या पक्षाचे नेते सुरुवातीपासून जवळपास अपघाताच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून या सगळ्याबद्दल बोलतात आणि आता जी माहिती समोर येते त्याच्यानंतर तुमची शंका आणखी वाढली आहे का? आणि ज्या 3 संस्था आता चौकशी करतात त्या 3 संस्थांकडनं जी माहिती मिळेल ती माहितीवर तुमचा विश्वास असणार आहे का? निश्चितपणे महाराष्ट्रातलं सर्वात प्रमुख नेतृत्व सन्माननीय अजित पवार, तेही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या विमानामध्ये एक इतका मोठा अपघात घडतो. अपघात घडल्याच्या नंतर प्रचंड लोकांमध्ये दुःखाची भावना आहे. एक शंकेचं कुठेतरी वातावरण निर्माण झालेलं की इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाच्या सुरक्षेबद्दल या राज्य शासनाने किंवा ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या डीजीसीच्या मार्फत, एव्हिएशन मिनिस्ट्रीच्या मार्फत ज्या सुरक्षाच्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे होत्या त्या पाळल्या का गेल्या नाहीत आणि ज्या पद्धतीने लोकांमध्ये शंकेचं वातावरण आहे ते कारण असण्याचंही तथ्यच आहे की आपण जर पाहिलं असेल की मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस सारख्या छोट्या छोट्या यंत्रणा ज्या आहेत देशाच्या पातळीवर छोट्या असतील, महाराष्ट्रात मुंबईमध्ये निश्चितपणे मोठ्या आहेत. एखादी चोरी झाली तरी फॉरेन्सिक सारखी टीम लगेच तिथे पोहोचते किंवा इतर यंत्रणा लगेच तिथे तातडीने पोहोचतात आणि इतक्या मोठ्या नेतृत्वाचा अपघात झाला की घातपात झाला याचं जर मागच्या 20-22 वर्षापासून राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल कुठलीच गांभीर्याने पावलं उचलत नसेल तर त्याला शंकेचं कारण असण्यामागे मोठं त्याचं पूर्ण जनतेमध्ये त्याचं निश्चितपणे शंकेचं कारण आहे. ठीक आहे. रुपालीताई, तुम्ही सुद्धा सुरुवातीपासून म्हणजे तुमच्या पक्षातले नेते जेव्हा याच्याबद्दल प्रश्न उपस्थित करत नव्हते तेव्हापासून तुम्ही प्रश्न उपस्थित करतात. आज तुमच्या पक्षानं अधिकृतपणे सीबीआयची चौकशीची मागणी केलेली आहे. आता आणखी एक संस्था चौथी याच्यामध्ये आणून तरी मूळ प्रश्नांची उत्तरं मिळतील असं वाटतं का गेल्या 22 दिवसांमध्ये जे काही घडलंय ते पाहता? मुळामध्ये 22 दिवस आज अजितदादा आपल्यामध्ये नाहीत, त्याला झालेले आहेत. आम्ही 4-5व्या दिवशी जेव्हा भानावर आलो, शुद्धीवर आलो तेव्हापासून हे प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत. आता जे एव्हिएशन एक्सपर्ट आहेत त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. मला म्हणायचं की आम्ही सत्तेमध्ये आहोत. आज सत्तेमधले एक नेते अचानक अशी ही घटना घडलेली आहे. या यंत्रणेचा वेग का धरत नाहीये? या यंत्रणा समोर का कुठल्या गोष्टीच्या अहवाल आणत नाहीये? ना व्हिडिओ आणले, ना पायलटची का आदला बदल म्हणजे ऐन टायमाला बदलले, जे बदलले गेले ते ट्रॅफिक मध्ये अडकलेत. हे सगळं होत असताना निश्चितच जसं दुःख महाराष्ट्राला आम्हाला तुम्हाला झाले त्यापेक्षा जास्त दुःख माननीय सुनेत्रा वहिनी असतील, पारदादा असतील, जयदादा यांना झालेले. त्यांना आम्ही सांगितलं होतं की त्यांना थोडा वेळ देणं गरजेचं आहे, परंतु त्यांच्या पण भावनांचा आता बाण सुटला. म्हणजे जय पवार यांनी तर डायरेक्ट सांगितलं की अरे यंत्रणा असं कसं सांगू शकते की ब्लॅक बॉक्स नष्ट झालाय म्हणून? म्हणजे काय लपवताय, कुणासाठी लपवताय, का तुम्ही समोर आणत नाहीये? म्हणजे मी तर याच्या आधी म्हणलं की ठीक आहे ते पवार फॅमिली म्हणजे आमच्या वहिनी साहेब, पारदादा, जयदादा दुःखाते ते त्यांचे जरी बहिणींचे जरी पती असले, पारदादा जयदादा यांचे वडील असले, रोहित पवार यांचे काका असले, मोठ्या साहेबांचे पुतणे असले तरी अजितदादा हे आमचा बाप माणूस होता, आमचा अधिकार आहे आणि आम्हाला हे सत्य समोर आलं पाहिजे. त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निवेदन दिलेलं. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं जी चौकशी लागेल ती चौकशी करणार हे आम्हाला त्यांनी आश्वासित केलेलं आहे. मग 22 दिवस यंत्रणा काय करत होत्या? ज्या पद्धतीने रोहित पवार यांनी आज जे प्रश्न, हे बघा मला त्यात कुणाचं राजकारण कुणाचं काय आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला आमच्या अजितदादांचं सत्य घटना समोर आली पाहिजे. जे कोण राजकारण करतात, जे कुणी असू द्या, त्यांना आम्ही पण सोडणार नाही आणि महाराष्ट्र सुद्धा सोडणार नाही. परंतु सत्य बाहेर येण्यासाठी जे प्रश्न योग्य विचारलेले आहेत ते आम्ही निश्चित विचारात घेतले जाणार. कारण का त्याच्या मागे त्यांची जी भावना आहे तीच आमची भावना आहे आणि ती तातडीने सत्ताधाऱ्यांनी, म्हणजे माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, माझी पंतप्रधान साहेबांना विनंती आहे की आता काल सुद्धा सीबीआयची इन्क्वायरी मागितली, पण जर उपमुख्यमंत्र्यांचा तपास एवढ्या संथ गतीने होत असेल तर सर्वसामान्यांनी न्यायच मागायचा नाही का? अशी परिस्थिती आली, आम्हालाच आमचं तोंडात मारायचं का काय अशी परिस्थिती निर्माण करून झालेली.
ठीक आहे. आता भाजपच्या प्रवक्त्यांना याला उत्तर द्यावं लागेल, कारण सत्तेमध्ये जसा तुमचा पक्ष आहे तसा सत्तेमध्ये भाजप सुद्धा आहे. प्रकाश गाडेजी, आता काय याला उत्तर द्यायचं? म्हणजे या एका राज्याचा उपमुख्यमंत्री एका विमान अपघातामध्ये जातो, 22 दिवस उलटतात, त्यातली कसलीच माहिती नाही मिळत. बरं ठीक आहे की याच्यामधल्या तांत्रिक माहिती यायला वेळ लागेल, पण किमान अजितदादा जेव्हा निघाले होते त्यांच्या घरातनं, जेव्हा ते विमानतळावर पोहोचले होते, जेव्हा की हा प्रश्न आहे की त्या विमानात 6 नावं होती, 5च माणसं कशी आली, त्याचं किमान सीसीटीव्ही फुटेजही समोर येत नाहीये. तो पायलटच्या बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होतात की तो नेमका कुठल्या ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकला होता, त्याच्या संदर्भातली माहिती, म्हणजे जी राज्य सरकारच्या अखत्यारीतली माहिती आहे ती सुद्धा समोर येत नाहीये, आणि जी केंद्र सरकारच्या अखत्यारीतली माहिती आहे ती सुद्धा समोर येत नाही. आणि आता तुमच्या सोबत असलेले पक्ष विचारतायत की लपवताय काय, कुणासाठी लपवताय? जी, सर्वप्रथम तर अजितदादांचा जो अपघात झालेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. आणि अजितदादा हे व्यक्तिमत्व खूप मोठं होतं, त्यामुळे त्यांच्या जाण्याने राजकारण सोडा, राज्यात एक महान चांगला नेता गेला, त्या गोष्टीचं दुःख सर्वांना आहे. पण मी चर्चा ऐकत असताना हे सगळे मुद्दे तुमचे ऐकलेत, आणि हे फक्त आणि फक्त अफवा आणि माध्यमात येणाऱ्या बातम्या होत्या, कुठलीही याच्याबद्दलची अधिकृत माहिती नाही. मगाशी नितीनजींनी सांगितलं, ऐका मी पूर्ण करतो, डिस्टर्ब नाही करायचं. नितीनजींनी सांगितलं की धुकं होतं की काय होतं, एवढे तिथं डेली टेकअप होतात, यांची काय अधिकृत माहिती आहे का डीजीसीए कडनं किंवा पुणे एअर ट्रॅफिक कंट्रोल कडनं? कुठल्याच अधिकृत माहिती न घेता फक्त आपणाला जे समजेल त्या गोष्टी माध्यमात येऊन मांडायचं आणि त्याचं एक राजकारण करायचं, हे सध्या विविध नेत्यांकडनं चाललंय. त्याच्यामध्ये सर्वप्रथम मी रोहित पवारांचं नाव घेतोय. रोहित पवार ज्या पद्धतीनं अपघात होऊन 12 दिवस झाले नव्हते, तर पहिली पत्रकार परिषद येतात आणि त्या पत्रकार परिषदेत काय गोष्टी मांडतात, ज्या बेसिक गोष्टी जे तपास यंत्रणेच्या आहेत त्या मांडतात. अहो, ते सर्वसामान्यांना माहिती आहे, ते तपास यंत्रणाचा भाग आहे. आणि तुमचा मुद्दा कविताजी, तुमचं म्हणणं असं आहे की 22 दिवस उलटून गेले की आतापर्यंत काहीच का बाहेर नाही आलं. तपास यंत्रणांनी तुम्हाला सांगून काम करायचं का? प्रत्येक रोहित पवारांनाही वेगळं सांगायचं, नितीनजींना वेगळं सांगायचं? अहो, ही तपासाचा भाग आहे, हे टेक्निकल तपासाचा भाग आहे, हा तांत्रिक भाग आहे. ज्या बेसिक गोष्टी तुम्ही दररोज जे माध्यमात मांडतात त्याच्यापेक्षाही अतिशय डीप मध्ये जाऊन त्याचा तपास करावा लागतो. सगळ्या गोष्टी टेक्निकल, हा तपास मुळात 3 लेअर मध्ये होतोय. डीजीसीए वेगळा तपास करतेय, त्याच्यानंतर एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो वेगळं तपास करते, त्याच्यानंतर राज्याची सीआयडी वेगळं तपास करते. प्रत्येक गोष्ट तपासाचा वेळ लागतो. विमान अपघात आहे आणि अजितदादा हे सगळ्यात महाराष्ट्राचं आवडतं नेतृत्व होतं, यांचा अपघात झालेला आहे. याच्यावरती राजकारण करून आणि एक माध्यमात टीआरपी म्हणून आपल्याला स्वतःला मोठं करायचं म्हणून हे जे पत्रकार परिषद घेत आहेत ते अतिशय चुकीचं आहे. ठीक आहे. आता तुमचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं प्रकाशजी, आणि तुम्ही जे सगळ्यांना सांगितलं की सगळेजण माध्यमांमध्ये जे काही बोलतात ते राजकारणासाठी, बरं ते बोलत असताना तुम्ही फक्त रोहित पवार यांना बोलताय. आता तुमच्या सोबत सत्तेमध्ये असणारे पण तुम्हाला तेच प्रश्न विचारतायत, तिथे मात्र तुम्ही सोयीस्करपणे मौन पाहताय. मला फक्त एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या जो प्रश्न मी तुम्हाला पहिला सुद्धा विचारला होता. प्रश्न हा आहे की तुम्ही ज्या टेक्निकल बाबींबद्दल बोलतात, कुणीही असं म्हणत नाहीये की त्या टेक्निकल बाबी आम्हाला माहिती आहेत. या चर्चेमध्ये सहभागी असलेले एव्हिएशन एक्सपर्ट आम्हाला अपघाताच्या पहिल्या दिवसापासून माहिती देत आहेत, आणि मी तुम्हाला जबाबदारीनं सांगते की 22 दिवसात त्यांनी त्यांचं एकही वाक्य फिरवलेलं नाहीये. अनेक वेळेला मी त्यांचं लाईव्ह घेतलेलं आहे. त्यामुळे एक मिनिट तुम्ही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केलेले आहात, कारण ते या चर्चेमध्ये ते एक्सपर्ट म्हणून सहभागी झालेले आहेत. जर तुम्ही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केलेले आहेत, ते प्रवक्ते म्हणून तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्या वतीनं मला बोलावं लागेल. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला प्रश्न हा विचारला होता की ठीक आहे, टेक्निकल गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हणा की 3 संस्था देतील तेव्हा रिपोर्ट देतील. जर या महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस म्हणते की त्या दिवशीचं किमान सीसीटीव्ही फुटेज तर आम्हाला दाखवा की दादा शेवटचे घरातनं कधी निघाले होते, एअरपोर्टला कधी पोहोचले होते, त्या पायलटचं काय झालं जो मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला होता, या तर बेसिक माहिती मिळू शकतात, या तर तांत्रिक बाबी नाहीयेत, आणि त्या जर लोकांनी मागितल्या तर त्याच्यातही राजकारण आहे. कविताजी, मला बोलू द्या. आम्ही मोठं नुकसान हे केलेलं आहे. बाकीच्यांनी कुणावर आरोप करण्यापेक्षा आहे ना, नाही. एक मिनिट प्रकाशजी, ऐकूयात त्यांचा प्रश्न, ऐकूयात प्रकाशजी, एक मिनिट त्यांचा प्रश्न ऐकूयात, मग तुम्ही दोन्हीची एकत्र उत्तरं द्या ना. प्रकाशजी, तुम्ही
तुम्ही दोन्हीची एकत्र उत्तरं द्या. 1 मिनिट प्रकाशजी, देते मी तुम्हाला वेळ. तुम्ही थांबा गाडे. प्रकाशजी थांबा ना, 1 मिनिट प्रकाशजी, तुम्हाला सविस्तर उत्तर द्यायला वेळ देते. प्रत्येक गोष्टीला येऊ द्या ना. तुमच्या मनाची तुम्ही मनगट कहाण्या बनवता, माध्यमात आणून सांगता आणि सांगता की कुठे चाललंय. या घटनेचा तपास 30 दिवसाच्या आतमध्ये निश्चित येईल याचा मला विश्वास आहे. कुठल्याही गोष्टीचं राजकारणाची मर्यादा असली पाहिजे. 1 मिनिट ताई 1 मिनिट थांबा. रुपालीताई 1 मिनिट थांबा. रुपालीताई 1 मिनिट. प्रकाशजी 1 मिनिट थांबा ना, सगळेजण 1 मिनिट. प्रकाशजी 1 मिनिट. प्रकाशजी आता ऐकून घ्या. आता तुम्ही म्हणालात की 30 दिवसांमध्ये येईल. आता कुठली टेक्निकल एक्सपर्टीज तुमच्याकडे आहे ज्याच्या आधारावर तुम्ही सांगता की 22 दिवसात आलं नाही पण 30 दिवसामध्ये येईल? आता तुमच्याकडे कुठली टेक्निकल एक्सपर्टीज आहे? अहो आम्ही ज्या गोष्टी एक लक्षात घ्या कविताजी, आम्ही पण अभ्यास करतो प्रत्येक गोष्टीचा. मग ते बाकीचे सगळे बोलतात त्यांचा अभ्यास नाही, तुमचा तेवढा अभ्यास मानत नाही. आम्ही कुठल्याही गोष्टीला एखाद्या घटनेचा तपास पूर्ण होण्यासाठी काही ठराविक कालावधी लागतोच. अरे मग तोच तर प्रश्न उपस्थित करतायत ना प्रकाशजी की 22 दिवसांमध्ये आला नाहीये म्हणून लोक प्रश्न उपस्थित करतायत. त्यांनी तेही करायचं नाही का? काय नाही. एक लक्षात घ्या, विमानाचा अपघात आहे, ज्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या त्याच वेळेमध्ये येतील. तुम्ही आणि मी असे 100दा रोज जरी काय बोललं ना त्या होणार नाही ना. प्रकाशजी जरा शांत व्हा. प्रकाशजी जरा शांत व्हा. प्रकाशजी जरा शांत व्हा आणि मला एक सांगा की तुम्ही आता जे म्हणालात की 30 दिवसांमध्ये येईल, हे कुठल्या टेक्निकल आधारावर तुम्ही म्हणालात, कुठल्या एक्सपर्टीजच्या आधारावर म्हणालात? लक्षात घ्या, आता तुम्ही मगाशी सांगितलात ब्लॅक नाही आधी 30 दिवसाच्या उत्तर तुम्ही आता ब्लॅक बॉक्स वर येऊ आपण. त्याच्यातली एक्सपर्ट मी पण नाही, तुम्ही पण नाहीयेत. ब्लॅक बॉक्सची एक्सपर्ट तुम्ही नाही, मी नाही. मला सांगा 30 दिवस तुम्ही कुठल्या आधारावर म्हटलात? आता कुठल्या आधारावर सांगितलं 30 दिवसात येईल? तुम्हाला असं कसं माहितीये की 30 दिवसात येईल? मी विचारतोय तुम्हाला, तुम्ही प्रश्न मांडलात ना. मी नाही, तुम्ही म्हटलात 30 दिवसात. आता 30 दिवसाचं उत्तर द्या. हवेतल्या गोष्टी नका करू. हवेत कोणी बोलत नाही, तुम्ही बोललात. प्रकाशजी तुम्ही जरा शांत व्हा. प्रकाशजी शांत व्हा. कदाचित तुम्ही रागामध्ये बोलून गेलात, तुम्हालाच माहित नाहीये. तुमच्याकडे काही अधिकृत आहे का? अहो प्रकाशजी तुमच्याकडे काही अधिकृत नाहीये माझ्याकडे. मी काय विचारते ते तर ऐका. म्हणाले तिथं दुःख पडलं. अरे ऐक प्रकाशजी, किमान ऐका तर खरं. किमान ऐका तर खरं. बरं प्रकाशजी, आम्ही सगळे चुकीचे आहोत. एव्हिएशन एक्सपर्ट चुकीचे आहेत, राजकीय नेते चुकीचे आहेत. तुम्ही बरोबर आहात ना? बर प्रकाशजी तुम्ही बरोबर आहात ना? राजकीय नेते चुकीचे आहेत, एव्हिएशन. ऐका 1 मिनिट ऐकाल की नाही की फक्त बोलणार? 1 मिनिट तर ऐका. 1 मिनिट तर ऐका. मी तेच तुम्हाला विचार. अहो नाहीये माहिती, मी मान्य करते. चला माझ्याकडे नाहीये. नाही माहिती. ऐकणार आहात तुम्ही कशाला ऐकणार आहात? जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची नसतील तर तसं सांगा की मला उत्तरं द्यायची नाहीयेत आणि म्हणून मी फक्त बोलणार. ठीक आहे प्रकाशजी तुमचा उद्देश क्लिअर आहे की तुम्हाला उत्तरं द्यायची नाहीयेत. तुम्हाला उत्तर द्यायची, मग तुम्ही प्रश्न ऐका. जर उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न ऐका प्रकाशजी. उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न ऐका. उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न ऐका. उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न ऐका. आणि प्रश्न ऐकायचा नसेल तर क्लिअर आहे की तुम्हाला उत्तर द्यायचं नाहीये. मी पुढच्या गेस्ट कडे जाते. तुम्ही उत्तर देत नाहीये. निलेश भोसलेजी तुम्हाला बोलायचं होतं, बोला. ते उत्तर देणार नाहीयेत, मला कल्पना आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याच्या वागण्यावरनं एक गोष्ट आपल्या पूर्ण महाराष्ट्राला दिसते आणि जाणवतीये की त्यांना हा तपास होऊ देऊ नये किंवा हा तपास पूर्णपणे दाबून टाकावं अशी त्यांची मानसिक स्थिती. मला प्लीज गाडेसाहेब, नाही तुम्ही बोलत राहा, तुमचाच आवाज येतोय फक्त. तुम्ही बोलत राहा निलेशजी, तुम्ही बोलत राहा, तुमचाच आवाज येतोय. बोला. गाडेसाहेब तुम्ही बोलताना मी एक शब्द बोललो नाहीये. तुम्ही बोलत राहा निलेशजी, मी तुम्हाला सांगते. बोलत राहा तुम्ही निलेशजी, बोलत राहा तुम्ही. गाडेसाहेब मी तुम्ही बोलताना एक मिनिटही बोललो नाही, एक शब्दही बोललो नाहीये. डिस्टर्ब नका करू गाडेसाहेब, 1 सेकंड फक्त बोलू द्या. भारतीय जनता पक्षाची मानसिकता अशी दिसते की त्यांना हा तपास होऊ नये किंवा याविषयी चर्चाच होऊ नये अशी त्यांची मानसिकता झालेली आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का भारतीय जनता पक्षाला की ज्या पद्धतीने सन्माननीय गोपीनाथराव मुंडेंचं अपघाती निधन झालं त्यानंतर जसा तुम्ही तपास दाबून टाकला आणि आतापर्यंत काहीच माहिती नाही पडलं, तसा आमच्या दादांचाही तपास तुम्हाला दाबून टाकायचंय हे भारतीय जनता पक्षाला म्हणायचंय का? तसं थेटपणे सांगावं. मग उगाच ते मुंह में राम आणि बगर में छुरी तसं करू नये. सरकारमध्ये भारतीय जनता पक्ष आहे. आम्ही प्रश्न भारतीय जनता पक्षाला अजून विचारलेला नाहीये. आम्ही सरकारला विचारतोय, सरकारी यंत्रणेला विचारतोय की महाराष्ट्रातल्या राज्याचा उपमुख्यमंत्र्यांचं निधन झालंय, तो अपघात
की घातपात हे आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. आणि हे कोण सांगू शकतं आम्हाला, तर हे फक्त तपास यंत्रणा सांगू शकते. तपास यंत्रणाने अपेक्षितपणे तपास केला पाहिजे. जर त्यांना जमत नसेल किंवा आमचा जी शंका आहे, आमचा जो डाऊट आहे की तुम्ही ट्रान्सपरंट पद्धतीने किंवा पारदर्शक पद्धतीने तपास करत नाहीये, तुम्ही एसआयटीच्या माध्यमातून केला पाहिजे. माननीय आमदार रोहित पवार साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही एक राज्याचा तिकडे लीडर ऑफ ऑपोजिशन ज्याला बोलतो आपण, निलेशची वेळ संपत आली. तुमची मागणी आहे की वेगवेगळ्या संस्थांकडनं झाला पाहिजे. रुपालीताई अगदी थोडक्यात, माझी वेळ संपत आली. बोला रुपालीताई. खरं येऊ द्या ना पुढे. ठीक आहे निलेशजी आता त्यांना बोलू देत. रुपालीताईंना बोलू देत प्लीज. रुपालीताई. अजित दादाचा आम्ही होऊ देणार नाही. सत्य समोर आलं. निलेशजी प्लीज त्यांना बोलू देत ना. आता आला तुमचा मुद्दा लक्षात, त्यांना बोलू देत. ऐका आता निलेश भाऊ जरा थांबा आता तुम्ही, आणि गाड्यांनी पण थांबावं. इथं आपल्याकडे एव्हिएशन एक्सपर्ट आहेत. मला दोघांना सांगायचंय, जे प्रश्न जे गाडे म्हणतायत आमचे सहकारी मित्र पक्षातले, तुम्हाला पुरावा मागण्याचा अधिकार नाहीये. तपास यंत्रणेने प्रूव्ह करायचंय की जे प्रश्न निर्माण झालेले आहेत की ते झालेत का नाहीयेत. आपण सत्तेत आहोत. सत्तेतले आमचे मोठे नेते या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी झालेले आहेत. त्याच्यामुळे गाडे भाऊ प्लीज तुम्ही हा उतावळेपणा दाखवून हा कुणाचं काय राजकारण आहे शिकवू नका. त्याच्यामध्ये चौकशी ही झाली पाहिजे आणि चौकशीच्या लोकांनी जनतेला आम्हाला सांगितलं पाहिजे. दादा फक्त एकटे पवार कुटुंबाचे नव्हते, आमच्या महाराष्ट्राच्या प्रत्येकाचे ते बाप माणूस होते. त्यामुळे भाजपच्या सहकारी मित्राला आम्हाला विनंती आहे तुम्हाला की तुम्ही भाडभाड एखाद्याला टार्गेट करायचं म्हणून वक्तव्य करू नका. आम्ही प्रचंड दुःखात आहे. सगळ्यात मुख्यमंत्री मोठे जे आहेत ऑथॉरिटी मुख्यमंत्री साहेब त्यांनी सांगितलंय चौकशीचे आदेश द्यायचे. निश्चित ताई बरोबर आहे तुमचं की आदेश द्यायला दिलेले आहेत. पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला की या संदर्भातली आणखी एक चौकशीची मागणी जी पवार कुटुंबियांकडनं झालेली, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं झाली, त्याचा विचार करण्यात यावा. कारण सीबीआय ही अल्टिमेटली केंद्राच्या अखत्यारीमध्ये येणार आहे. नितीन सर, शेवटला फक्त 30 सेकंदात मला एक सांगा की हा जो ब्लॅक बॉक्स आता अमेरिकेमध्ये पाठवला जाईल तर तिथे डेटा रिट्राईव्ह होण्याचे चान्सेस किती आहेत? कारण कॉकपिट मधलं जे रेकॉर्डिंग झालं असेल ते खूप महत्त्वाचं असणार आहे तपासामध्ये. नाही, मला पहिले एकच सांगायचं की मी एव्हिएशन बाबत 45 वर्षाचा अनुभवाने बोलतोय की इथे शंका आहेत. आम्हाला सत्य पाहिजे. कोणी काय केलं, कोणाच्यातून चुकी झाली तो विषय आमचा नाहीये. बरोबर. आणि मी व्हेरी सेकंड डे मी पंतप्रधान, होम मिनिस्टर, सिव्हिलायझेशन मिनिस्टर दोन्ही आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्ही काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनच्या तर्फे आम्ही मागणी केलेली आहे की ह्याबाबत सीबीआय करके आम्हाला ज्या तऱ्हेने अपघात झालेला आहे तो शंका घेणारा अपघात आहे म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. असं शक्यच नाही की शिकाऊ विमान तिथे एकही पडलेलं नाहीये. आणि ट्रेन पायलट सुमित जे पहिले एअर सारा मध्ये होते, नंतर जेट एअरवन मध्ये होते आणि नंतर इकडे आलेले. त्यांनी जो गो राऊंड का घेतला, जर का एका कॅमेऱ्यातून खालून जर का विमान दिसतंय आणि ते सील झालं, स्टॉल झालं म्हणतात आम्ही, आणि त्याचं का झालं, त्यांनी शॉट का घेतला, अशा भरपूर शंका आल्याबरोबर आम्ही दुसऱ्या दिवशीच निर्णय घेतलेला आणि सीबीआयला आम्ही कळवण्यात आलंय. आणि व्हीआरएस बाबत सांगण्याचा असा उद्देश आहे की माझ्याकडे विटनेस आहेत, मी विटनेस आणू शकतो समोर पायलट. आम्ही तिथे 25 वर्ष घालवली आहेत की छोटासा ब्रेक जरी कमी लागत असेल ना विमानाचा, जो पायलट त्यांना सांगायचा की बाबा जरा ब्रेक कमी, ठीक आहे तू इतना मार्के आजा बाद में हम कर देते, एवढा निष्काळजीपणा व्हीआरएस करत होती. व्हीआरएस बाबत आमच्याकडे जे 23ला इथे विमान अपघात झालेला आहे त्यात विमान पूर्णपणे नाहीसे झालं आणि त्यामध्ये पायलट आणि को पायलट दोन्ही P1 P2 वाचले आणि प्रवासी येऊन वाचले. त्याचं ह्याला ते इन्शुरन्स मिळाला 37 कोटी, फिगर पण सांगतोय तुम्हाला. पण पायलट लोकांना 1 रुपया पण व्हीआरएस वाल्यांनी दिलेला नाहीये. आणि 20 पासून आतापर्यंत 4 वर्षात 25 प्लेन यांनी घेतलेले आहेत. तर आम्ही कंपनीची पण मागणी केलेली आहे की ह्या कंपनीबाबत तुम्ही हे करा. आणि हा माणूस त्यांचं विमान पडलंय, ह्याचं काही पूर्वनियोजित गट असेल, हा गेला युएसला, तिथे काही अपघात घडला, समजा काय घडलं, क्राईम घडला, तर लगेच एक LOC काढतात, लुकआउट नोटीस त्याला म्हणतात की हा माणूस देशाच्या बाहेर नाही गेला पाहिजे म्हणून. ही का नाही लुकआउट नोटीस यांची काढल्या गेली.
आम्ही मनापासून आम्ही ह्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्व आहे तो आमचा संबंध नाही, पण सत्य बाहेर आलं पाहिजे. निश्चित जेव्हा आणि आपण एखाद्या क्षेत्रातले तज्ज्ञ असतो आणि त्या क्षेत्रात एखादी मोठी घटना घडते, अनुभव असतो, त्यावेळेस प्रश्न उपस्थित होतात आणि ते प्रश्न उपस्थित करणं हे फक्त एव्हिएशन एक्सपर्ट म्हणून नाही, तर या देशाचे, या महाराष्ट्राचे नागरिक म्हणूनही तुमचं कर्तव्य आहे. जे तुम्ही करताय, ज्याच्या बाबतीत आम्हाला काही प्रश्न आहेत, तुमच्या ज्ञानाचा उपयोग व्हावा म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतोय. या चर्चेमध्ये सर तुम्हाला दुखवण्याचा कुठलाही हेतू नव्हता, आमचाही नव्हता. अनावधानानं जर तसं झालं असेल तर तुम्ही ते मनाला लावून घेणार नाही अशी अपेक्षा मी करते. आणि आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. महाराष्ट्रासाठी तो महत्त्वाचा नेता होता, अनुभवी नेता होता, जो आज आपल्यामध्ये नाहीये. आणि जर त्यांच्या अपघाताविषयी प्रश्न उपस्थित होत असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याला फक्त राजकारण इतक्या संकुचित दृष्टीने पाहायचं का? जर अपघाताबाबतचे प्रश्न असतील, टेक्निकल प्रश्न असतील, त्यांना टेक्निकल उत्तरच मिळाली पाहिजेत आणि सर्वसामान्य जनतेला त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून त्याबाबत विचारण्याचा पूर्णतः अधिकार आहे आणि त्याची उत्तरं त्यांना मिळणं हेही ते गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपण हे प्रश्न उपस्थित करतोय. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. या चर्चेत वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.